आपण लेन समयामध्ये आहोत, बरोबर? उपवास आणि प्रार्थनेमध्ये आहोत, बरोबर? मला सांगू द्या प्रियानो, खरा उपवास म्हणजे काय? आपण पाहतो मोशेने 40 दिवस 40 रात्र तो माउंटन वरती होता, त्यांनी उपवास आणि प्रार्थना केली. त्याच्यानंतर आपण पाहतो प्रभू येशू ख्रिस्त अरण्यामध्ये होता, त्यांनी उपवास आणि प्रार्थना केल्या. म्हणून आपण उपवास आणि प्रार्थना करतो का? उपवास आणि प्रार्थना का कराव्या? हा, बिलकुल, एक्झॅक्टली. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे सहवास. उपवासाच्या दिवशी काय खावं, काय प्यावं, काय न्यावं, नेसावं किंवा काय घालावं ह्याच्याकडं लक्ष देत न बसता, सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या वेळेस आपण देवाच्या समागमामध्ये जातो, ज्या वेळेस त्याच्या अधीनतेमध्ये आपण राहतो आणि त्याची आणि आपली जवळीकता आपण वाढवतो, तो आहे खरा उपवास. खूप सारे जण असतात, मी त्यांना विचारलं ना उपवास आहे, हो, त्यांच्या चेहऱ्याकडे बघूनच कळून जात. हालेलुया. एकदम सुकून गेलेला चेहरा तुम्हाला जर दिसला, एकदम थकून गेलेली व्यक्ती तुम्हाला जर दिसली, एकदम रडायच्या अवस्थेमध्ये आलेली बाई जर तुम्हाला दिसली, तर समजून घ्या ती 40 दिवसाच्या उपवासामध्ये. आणि तुम्ही ज्यावेळेस त्या बहिणीला, त्या भावाला ज्यावेळेस विचारताल की बाबा काय झालं, तर एक सुंदर उत्तर तुम्हाला ऐकायला मिळेल की मला उपवास आहे. वचन सांगतो प्रियानो, तू जर उपवास धरतोस ना, त्यावेळेस काय कर, आपलं तोंड धु, आपल्या डोक्याला तेल लाव आणि आपल्या खोलीमध्ये जाऊन तुझी प्रार्थना कोणासमोर सादर कर? तुझ्या गुप्तदर्शी पित्यासमोर. हालेलुया. काही जण तर असे बहादर आहेत, 40 दिवस दाढ्या वाढवतील. आपल्यामध्ये पण काही जण असे आहेत बरं का, 40 दिवस चप्पल घालत नाही. समजतंय? हे उपवास करत नाहीयेत, हे उपवास मार करत आहे. काय करत आहे? सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण पाहतो प्रियानो, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्याची परीक्षा झाली ना, त्यावेळेस तो त्या परीक्षेमध्ये, ज्यावेळेस परीक्षा शत्रू शैतान त्याची परीक्षा घ्यायला आला, त्याला तो प्रत्युत्तर कशाने करत होता? वचनाने. किती जणांकडे आज वचन आहे? Show me Bibles. Come on. I wanna. Okay, very good. 1, 2, 3, 4, 5. मोजकेच. हालेलुया. लढाईला आलाय आणि तलवारी घरी. देवाचं वचन सांगतं, माझी वचने आपल्या हृदय पटलावरती बिंबवून ठेव. जर तुमच्याकडे वचन नाही तर तुमच्याकडे देव नाही. जर तुमच्याकडे शास्त्र नाही तर तुम्ही कुठल्याच कामाचे नाहीये. हालेलुया. म्हणून जर युद्ध करायचं आहे ना, परमेश्वराने त्या उपवास आणि प्रार्थनेमध्ये शत्रू सैतानासंगती युद्ध केलं ना, तर ते कुठलं तलवारीचं युद्ध नव्हतं, ते कुठलं हत्याराचं युद्ध नव्हतं, ते वचनाचं युद्ध होतं. आपल्याकडे वचन आहे काय? योहान वर्तमानाचा पहिला अध्याय पहिलं वचन सांगतं, प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्द हालेलुया. मग आहे का शब्द आपल्याकडं? 40 दिवस आले, 40 दिवसासाठी दूध, कधी 41वा दिवस येतोय म्हणजे मला भूत बांधता येईल. 40 दिवसांमध्ये ना, त्या उपवास करणाऱ्या व्यक्तीसारखा व्यक्ती तुम्हाला दिसणार नाही. प्रार्थना करणारा इतका प्रार्थनाशील व्यक्ती फक्त 40 दिवसाकरता बनलेला असं तुम्हाला दुसरा पाहायला मिळणार नाही. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्या दिवशी 40 दिवस संपतील, 41व्या दिवशी हा व्यक्ती तुम्हाला खतरनाक सैतान बनलेला दिसेल. म्हणजे 40 दिवस दूध, 41वा दिवस आला की बनला भूत. समजतंय? हालेलुया. म्हणून मला सांगू द्या प्रियानो, जे देवाने निवडलेले लेकरं आहेत, परीक्षा त्यांचीच होती. जे देवाच्या चरणामध्ये राहतात, देवाच्या समागमामध्ये राहतात, परीक्षा त्यांचीच होती. आणि जर परीक्षा तुमच्या जीवनामध्ये नाहीये, जर परीक्षा तुमच्या लाईफ मध्ये येऊन परीक्षा घेत नाहीये, तर तुम्ही बिना कामाचे ख्रिस्ती आहात. तुम्ही उपवास करणारे नाही, तुम्ही उपवास मार करणारे ख्रिस्ती आहात. समजतंय? हालेलुया. म्हणून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण रोज उपवास करू शकतो. काय खावं, काय प्यावं त्यापेक्षा ना, देवाच्या सानिध्यामध्ये किती बसावं, हा आहे खरा उपवास. आमेन. हालेलुया. काही जण 8 तास उपवास धरतात. प्रेज द लॉर्ड. अभिमान आहे मला अशा लोकांचा.
पण काय उपयोग त्या 8 तासामध्ये 8 मिनिटाची देखील प्रार्थना जर होत नसेल? मी म्हणतो माझ्या बंधू, माझ्या बहिणी, 8 तासामध्ये तुला वाटल ते खा, वाटल तसं राहा, हालेलुया. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्या 8 तासापेक्षा 8 तास जर तू देवाच्या चरणाजवळ राहतोय, तर हा आहे सगळ्यात जगा वेगळा उपवास. हा आहे देवाला आवडणारा उपवास. उगाच नाही हनोक 350 वर्ष देवासोबत चालला आणि त्याला देवाने शरीरासोबत उचललं. आमेन. आणि या समयामध्ये जो खरा उपवास करणार त्यालाच रॅप्चर मध्ये उचललं जाणार. आमेन. समजतंय? शरीरासोबत किती जण उचलले गेले? 3. कोण कोण? एलिया, ओके. हनोक, प्रभू येशू ख्रिस्त सोडून 3 जण. हालेलुया. पहिला आहे मल्कीसदेक, जो परमप्रधान याजक होता, अब्राहमाचा आत्मिक बाप होता आणि जो राजा देखील होता. हा आहे पहिला व्यक्ती जो शरीरात सोबत उचलला गेला. सेकंड व्यक्ती आहे हनोक आणि थर्ड व्यक्ती आहे एलिया. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून जितकं आपण देवाच्या चरणामध्ये राहू ना, तो आहे खरा उपवास. आणि खरा उपवास करायचा आहे तो वचन असणं गरजेचं आहे. कारण शत्रू सैतान लूक वर्तमान 4व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस प्रभू येशूची परीक्षा घ्यायला आला ना, त्याच्याकडं काय होतं माहितीये का? शत्रू सैतानाकडं वचन होतं. सैतानाला वचन माहितीये बरं का? त्याचं कामच होतं देवाची आराधना करणं. पण मला एक गोष्ट सांगा प्रियांनो, शत्रू सैतानाला कधी कळलं की याची परीक्षा घेतली पाहिजे? भूक लागली, ओके. पण 30 वर्षापर्यंत त्यांनी परीक्षा का नाही घेतली? हालेलुया. कधी प्रश्न नाही पडला आपण ख्रिस्ती आहोत? पहिल्या वर्षी नाही, 5व्या वर्षी नाही, 10व्या वर्षी नाही, 20व्या वर्षी नाही, 25व्या वर्षी नाही, 30व्याच वर्षी का परीक्षा त्याची घ्यायची वेळ आली? ओके, लिसन केअरफुली. ज्या वेळेस 3ऱ्या अध्यायामध्ये आपण बघतो ना, लूक वर्तमान 3रा अध्याय, त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला योहानाने बॅप्टाइज केलं, बरोबर? आणि बॅप्टाइज झाल्याच्या नंतर आकाशातून वाणी आली. काय वाणी आली? हा माझा परमप्रिय पुत्र आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. आणि तुम्ही कोणाचं ऐका? कोणाचं ऐका? मग तुम्ही कोणाचं ऐकत आहात? स्वर्गीय पित्याचं, पुत्राचं, पवित्र आत्म्याचं, वचनाचं, का स्वतःचं? का सो कॉल्ड बिशप, सो कॉल्ड अपोस्टल, सो कॉल्ड रेव्हरंड, प्रोफेट, कोणाचं ऐकत आहात? प्रेज द लॉर्ड. देवाने ठेवलंय आपल्यासाठीच. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माझ्या भावा आणि माझ्या बहिणी, तू जर ख्रिस्ताजवळ राहणार नाही, तू जर पश्चाताप करणार नाही, आवडणारं जीवन देवाला जगणार नाही, तर तो बिशप, तो रेव्हरंड, तो प्रोफेट, तो अपोस्टल तुला स्वर्गात घेऊन जाऊ शकत नाही. काही जण गर्वाने सांगतात, मी ह्या चर्चचा आहे, मी ह्या चर्चची सभासद नाही, मी त्या चर्चची सभासद आहे. काय इथं 5 लोक आहेत, तिथं 500. माझ्या भावा, माझ्या बहिणी, त्या 5 लोकांसोबत स्वर्गात जा, त्या 500 लोकांसोबत नरकामध्ये जाण्यापेक्षा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण देवाचं वचन सांगतं, माझ्या नावाने खोटे संदेश, ते खोटे भविष्यवक्ते येतील. हालेलुया. मत्ते शुभवर्तमानाच्या 24व्या अध्यायामध्ये बारकाईने वाचा, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये डिटेल दिलेल्या आहे. आपण शेवटामध्ये आहोत. मत्ते 24 मध्ये देवाचं वचन सांगतं, राष्ट्र राष्ट्रावर उठल. उठलंय का? भूमिकंप होतील, होत आहेत का? समजतंय प्रियांनो? हालेलुया. काही जण म्हणतात, आम्ही उपवास प्रार्थनेमध्ये फक्त येशू येशू येशूच नाव घेतो, खाताना, उठताना, बसताना, झोपताना फक्त येशूच नाव माझ्या मुखामध्ये. माझ्या बहिणी, माझ्या भावा, तू पण नरकामध्ये जाशील. तुम्ही म्हणताल, बाळासाहेब असं काय म्हणताय, आम्ही येशूचं नाव घेतोय, का नरकात जाताल माहितीये का? स्तोत्रसंहिता याचा 138वा अध्याय आणि वचन 2 काय सांगतं, वाचा कोणीतरी मोठ्याने. स्तोत्रसंहिता 138 वचन 2. स्तोत्रसंहिता 138 वचन 2 मोठ्याने. तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करीन, तुझ्या दयेमुळे
व तुझ्या सत्यामुळे मी तुझ्या नावाचे उपकार स्मरण करीन. लिसन केअरफुली. कारण तू आपल्या संपूर्ण नावाहून, हालेलुया, या ठिकाणी वचन सांगतं तू आपल्या संपूर्ण नावाहून आपल्या वचनाची थोडवी वाढवलेली आहे. म्हणून येशू येशू करून चालणार नाही प्रियांनो. तुमच्याकडे वचन पाहिजे. शत्रू सैतान ज्यावेळेस येईल तो म्हणत मी येशूला ओळखतो, पण तू कोण आहे? वचनाला धरून त्याला उत्तर देता येणं गरजेचं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. वचन सांगतं नापसंत केलेला धोंडा तोच कोणशिला झाला. त्या सैतानाला म्हणा, नापसंत केलेला धोंडा तोच कोणशिला झाला. त्या कोणशिलाचा वंशज मी आहे. जगाच्या नजरेमध्ये मी दगड असत, जगाच्या नजरेमध्ये मी टाकलेला असत, जगाच्या नजरेमध्ये मी गरीब असत, जगाच्या नजरेमध्ये मी धिक्कारलेला असत, पण विसरू नको सैताना की त्याचा अनुयायी आहे तो नापसंत केल्याचा. हालेलुया. मला वाटतं तुम्हाला समजत नाहीये. प्रेज द लॉर्ड. किती जण जागे आहात? आमेन. शेजारच्याला म्हणा, वचन समजतंय का? समजतंय का? हालेलुया. ओके, येऊया वचनाकडे आपण. लूका वर्तमान 22 अध्याय 39 पासून पुढं. येस, लिसन केअरफुली. मग तो बाहेर येऊन, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त बाहेर येऊन आपल्या परिपाठाप्रमाणे, बघा आता या ठिकाणी गेत्सेमनी बागेच्या त्या ठिकाणी आवारामध्ये तो आहे. आणि मला सांगू द्या, त्याला कुठं आता फिरायला जायचं नाहीये, पिकनिकला जायचं नाहीये. त्याला तुमचा आणि माझा रक्ताचा तो जो पापाचा जो प्याला आहे ना, तो त्याला प्यायचा आहे. तेच दिवस आहेत ना, है ना? त्याच दिवसामध्ये ना आपण. प्रेज द लॉर्ड. पण विचार करा, त्याला तुमच्या आणि माझ्या पापाचा प्याला प्यायचा आहे, तरी त्यांनी जी त्याची रीत आहे, त्याने त्याची जी वेळ आहे, काय शब्द वापरला तिथं? परिपाठ. परिपाठ म्हणजे सांगता येईल नित्यक्रम. त्याच्या परिपाठाप्रमाणे, ठरलेल्या वेळेप्रमाणे. एवढं मोठं दुःख आता त्याला सहन करायचंय, फटके खायचे, सगळ्या गोष्टी त्याला माहिती आहेत, वदलं जायचंय, त्रास सहन करायचाय, तरी पण ठरलेली वेळ. थोडं दुःख आलं की ठरलेली वेळ विसरली जाते, है ना? थोडा त्रास झाला की देवापासून दूर होतात. कुठला तरी माणूस शोधायचा, कोण मला त्याच्यातून बाहेर काढेल. कुठला तरी व्यक्ती, कुठला तरी बिशप, कुठला तरी चर्च शोधायचं. काही जण तर अशा वेळेत काय झालं ना की तिकडे पंजाबला पळतात. का बरं? पंजाब मध्येच देव आहे का? प्रेज द लॉर्ड. पंजाब मध्ये पण तोच देव आहे, इथं पण तोच देव आहे. पण माझ्या बहिणी, माझ्या भावा, तुला तो का पावत नाही माहितीये का? कारण तू त्याला हात मारायला त्याच्या जवळ जात नाही. आणि वचन सांगतं, तुम्हाला हात मार म्हणजे मी तुला पावेन. समजतंय प्रियांनो? त्या ठिकाणी त्या सेवकांच्या प्रार्थना आहे, देवाच्या समीप जाणं आहे. तुझं आहे का? कदाचित तू जाशील, तिथून आरोग्य घेऊन येशील, पण नंतर तुझ्या जीवनामध्ये रोग येणार नाही याची गॅरंटी काय? म्हणून जर परमनंटली ब्लेस व्हायचंय तर ठरलेली वेळ आपल्या लाईफ मध्ये असणं गरजेचं आहे. कसली वेळ? प्रार्थनेची वेळ. ठरलेल्या वेळा आहेत आपल्या. कसल्या माहितीये का? सिरियली बघायच्या, व्यसन करायच्या, मूवीजला जाण्याच्या, जगिक फेस्टिवल साजर करण्याच्या. ठरलेल्या आहेत वेळा. पण मला सांगू द्या प्रियांनो, जर सुपर ब्लेस व्हायचंय तर प्रार्थनेच्या वेळा आज ठरणं गरजेचं आहे. गुडघे टेकण्याच्या वेळा आज ठरणं गरजेचं आहे. म्हणून देवाचं वचन सांगतं, मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होणार असे नाही, तर जो कोणी माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वर्तन करतो त्याचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल. आणि पित्याची इच्छा काय? तुम्ही कोणाचं ऐका? पुत्राचं ऐका. आणि पुत्राची इच्छा काय? पुत्र म्हणतो, तुम्ही माझ्यात राहा, मी तुमच्यात राहील. योहान वर्तमानाचा 15 अध्यायानुसार, है ना? तो म्हणतो, मी खरा द्राक्षवेल आहे, तुम्ही फाटे आहात. आहोत का आपण फाटा?
पाटा नाही, काटा आहे येशूला टोचणारा त्याच्या मस्तकावरती. फाटा नाही, तो काटा आहे येशूच्या आरपार मस्तकामध्ये छेदून जाणारा, त्याला अजूनही रक्त फंबाळ करणारा. प्रेज द लॉर्ड. आज चेक करणं गरजेचं आहे, आपल्या ठरलेल्या वेळा आहेत का प्रार्थनेच्या. जर प्रभू येशू ख्रिस्त देवादी देव, हालेलुया, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू असून त्याची ठरलेली वेळ आहे, आज आपली प्रार्थनेची वेळ ठरलेली आहे का? 40 दिवसाच्या उपवास आणि प्रार्थनेमध्ये आहोत. जर ठरलेली वेळ असते ना प्रियांनो, इथं बसायला जागा पुरली नसते. जगिक सण उत्सव बघा प्रियांनो, कुठल्या लेवलला साजरे होते. समजताय प्रियांनो? हालेलुया. म्हणून मला सांगू द्या, इथं जेवढे आहेत ना, वचन सांगता बोलवलेले पुष्कळ आहेत, पण निवडलेले, आणि तुम्ही प्रत्येक जण निवडलेले आहात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा, वाचा पुढं. व त्याचे शिष्यही, हा बघा या ठिकाणी त्याचे शिष्य त्याच्या पाठीमागे गेले. बरं, मी विचारत होतो प्रियांनो, 30 वर्षानंतरच येशूची परीक्षा का झाली? येशू प्रार्थना पण करतोय, असं नाही की त्याची ठरलेली वेळ नाहीये म्हणून त्याची प्रार्थना पण करतोय. प्रेज द लॉर्ड. पण 30 वर्षानंतरच का? कारण आकाशातून वाणी आली, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे, तुम्ही याचं ऐका. ज्यावेळेस आपल्या बापाकडून आपल्यासाठी भविष्यवाणी होती ना, त्यावेळेस सैतानाला कळतं, अरे हा सर्वसाधारण नाहीये, अरे हा जगाला हलवण्याची ताकद ठेवतो, अरे याला अभिषेक केलेला आहे, अरे याच्यावरती सामर्थ्य आहे, अरे याला निवडलेलं आहे. म्हणून त्याचीच परीक्षा केली जाणार जो निवडलेला आहे. आणि येशूची परीक्षा त्या नंतर झाली ज्यावेळेस आकाशवाणी झाली. म्हणून तुमच्यासाठी अनेक वचने येतात, अनेक खरे सेवक ज्यावेळेस तुमच्यासाठी ना कुठली तरी भविष्यवाणी करतात, सेम टाइम काय होतं, तुम्ही ती भविष्यवाणी रिसीव्ह करतात, तुम्ही प्रार्थनेमध्ये वाढत असतात, देवाच्या सानिध्यामध्ये राहत असतात, अनेक परीक्षा तुमच्या लाईफ मध्ये येऊ लागतात. काही जण म्हणतात, पास्टर खूप प्रार्थना करायला लागलो, खूप प्रार्थना करायला लागले, उपवास पण करत आहे, देवाच्या सानिध्यामध्ये खूप आहे, पण माझ्या जीवनामध्ये खूप परीक्षा सुरू झाल्या. प्रेज द लॉर्ड माझ्या बहिणी, प्रेज द लॉर्ड माझ्या भावा, तू त्या देवाचं लेकरू आहे म्हणून तुझ्या जीवनामध्ये आता परीक्षा झाल्या का? कारण त्या परीक्षेमध्ये तू उत्तीर्ण व्हावं, त्या परीक्षेमध्ये तू टिकावं. परीक्षेमध्ये तर तू चालणार आहेस, पण युद्ध तुझं नाहीये. गणना निर्गमनाचा 14वा अध्याय आणि 14व वचन सांगतं, वाचा कोणीतरी. वाचा. निर्गम 14:14. हा, परमेश्वर तुमच्यासाठी लढेल, तुम्ही शांत राहा. हालेलुया. परीक्षा अगर आ रही है, प्रेज द लॉर्ड, आने दो परीक्षा को. हालेलुया. संकट आ रहा है, आने दो संकट को. महामारी है, आने दो महामारी को. अलग अलग प्रॉब्लम अपने देश में आने, प्रेज द लॉर्ड, आने दो. लेकिन परमेश्वर क्या कहता है? परमेश्वर यूं कहता है कि मैं तेरे लिए लड़ूंगा. हालेलुया. शांत राहायला लावलंय. हालेलुया. मोशे पण तसाच शांत बसला, देवाने सांगितले लढायला. पुढे जर वाचलं तर मोशेला देव काय म्हणतो माहितीये का? अरे शांत का बसलास? कुठपर्यंत शांत बसणारच बाबा? कधी कधी आपण काय करतो, अधिकार आपल्या मुखामध्ये देवाने भरलेले, ठासून भरलेले. हे अधिकार कधी वापरले जातात माहितीये का? कुठेतरी भांडणं पेटू द्या, मग तुम्हाला दिसतील हे अधिकार कसे वापरले जातात. समजतंय? पण ज्या वेळेस खरे अधिकार वापरण्याची गरज आहे, शत्रू सैतानाला धमकवण्याची गरज आहे, कुणी उभं राहत नाही, त्या अधिकारांचा वापर करत नाही. मोशे काय करतोय? देवा आता वाचव, पुढे समुद्र आहे, पाठीमागे फारोची सेना आहे, मोठी परीक्षा माझ्या जीवनामध्ये आली, प्रार्थना करतोय. आता प्रार्थना नाही करायची, प्रार्थना केली आहे, प्रेज द लॉर्ड.
पूर्ण जर होत नाहीये ना माझ्या भावानी माझ्या बहिणी, देवाने तुझ्या मुखामध्ये अभिषेक घातलाय, देवाने तुला निवडलंय, तू देवाचं लेकरू आहेस. मला एक गोष्ट सांगा, जर एखादा राजा आहे आणि त्याचा मुलगा आहे, राजाचा मुलगा कोण? कोण? मोठे नाही. राजाचा मुलगा कोण? राजकुमार. आणि राजकुमाराला काहीतरी गोष्ट करण्यासाठी परमिशन घ्यावं लागते का? चांगली एखादी गोष्ट करायची आहे त्याला राज्यासाठी, परमिशन घ्यावं लागेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अधिकार जे दिले ते वापरणं गरजेचं आहे. ते लेकरू काय करल, तो राजकुमार काय करल, अधिकारांचा वापर करेल चांगल्या कामांसाठी. जर देवाने तुम्हाला अधिकार दिलाय, तुमच्या मुखामध्ये वचन घातले, तर त्या वचनांचा वापर करा चांगल्या कामांसाठी. निश्चित परमेश्वर अद्भुत कार्य केल्याशिवाय राहणार नाही. खूप वर्ष प्रार्थना, देवा मला आरोग्य दे, देवा मला आरोग्य दे. अरे देवाने ऑलरेडी तुझ्या मुखामध्ये आरोग्य दिलेलं आहे. ज्यावेळेस तू म्हणशील याच्यात पण 5 मध्ये देवाचं वचन सांगतं, त्याला बसल्या फटक्यांनी मला आरोग्य मिळालंय, माझ्या भाव आणि माझ्या बहिणी तुला आरोग्य त्या क्षणी प्राप्त होईल. खूप वर्ष वेगवेगळ्या परिस्थितीला लढाई देते, स्वतः लढवते. फायनान्शियल लढाई, आरोग्यासाठी लढाई, पारिवारिक लढाई, लेकरासाठी लढाई, स्वर्गीय दानासाठी वेगवेगळ्या लढाया असतात. आणि या लढाया कोण लढतं? आपण लढत बसतो आपल्या ताकदीने, आपल्या युक्तीने, आपल्या पैशाने, आपल्या पावरनी. कदाचित त्याच्यामध्ये तुम्ही यश मिळवू शकणार नाही. पण मला सांगू द्या प्रियानो, जर युद्ध तुम्ही परमेश्वराच्या हातामध्ये देणार आहे, ती परीक्षामध्ये तुम्ही देवाला म्हणणार आहात की देवा, ही परीक्षा जरी मी या ठिकाणी स्टँड घेतलंय, पण लढणार तू आहे. हालेलुया. माहित नाही आपण लढत असेल तर तेव्हा जिंकणार आहे का हारणार आहे, पण मी गॅरंटी देतो, ज्यावेळेस परमेश्वर लढतो ना, 101% युद्ध आपल्या पक्षाचं असतं, विजय आपल्या पक्षाचा असतो. हालेलुया. ज्यावेळेस वाणी झाली त्यावेळेस शत्रू सैतानाला कळालं, अरे हा येशू आहे. तोपर्यंत त्याला नव्हतं माहिती. ज्यावेळेस तुम्ही खरे उपवास, खऱ्या प्रार्थना सुरू करताल, तुमच्याविषयी वेगवेगळ्या भविष्यवाण्या होऊ लागतील, तुमच्याविषयी स्वतः देव साक्ष देऊ लागेल, त्यावेळेस तुमची परीक्षा चालू होईल आणि तुम्हाला चिन्ह असेल की आता मी देवाचा आहे, देव माझा आहे, मला निवडलंय आणि येत्या दिवसांमध्ये मी येशूच्या नावाचा झेंडा उंच केल्याशिवाय राहणार नाही. समजताय? किती जणांना झोप आली? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचा आवाज येत नाहीये. येस, आवाज बाळा पुढे. थँक्यू जीसस. त्या ठिकाणी आल्यावर त्यांना म्हटले, लिसन केअरफुली, तुम्ही परीक्षेत पडू नये. काय करा? पहिली गोष्ट, प्रभू परमेश्वर ठरलेल्या वेळेप्रमाणे प्रार्थनेला जातोय आणि शिष्यांना पण सांगतोय काय करा, तुम्ही प्रार्थना करा. त्याची ठरलेली वेळ आहे. शिष्यांना पण तो सांगतोय परीक्षा येते, परीक्षेमध्ये पडू नये. पडू नये इन सेन्स, परीक्षा तुमच्या जीवनामध्ये येऊच नाही याची गोष्ट नाहीये. परीक्षा येईल, पण त्या परीक्षेमध्ये तुम्ही संपून जाता कामा नये. परीक्षा येईल, पण त्या परीक्षेमध्ये तुमचा विध्वस्त होऊ नये. परीक्षा येईल, पण त्या परीक्षेमध्ये तुम्ही स्लाइड होऊ नये. त्या परीक्षेमध्ये तुम्ही विजयी व्हावेत. हालेलुया. वाचा पुढे. मग त्यांच्यापासून सुमारे धोंड्याच्या टप्प्या इतका तो दूर गेला आणि त्याने गुडघे टेकून, हो माय गुडनेस, कोण गुडघे टेकतंय? पण आम्हाला काय गुडघे टेकायला नको. येशूची ठरलेली वेळ आहे. तो शिष्यांना सांगतोय बाबांनो प्रार्थना करा. पहिली गोष्ट येशूची ठरलेली वेळ आहे. दुसरी गोष्ट तो संदेश देते की बाबांनो प्रार्थना करा. तिसरी गोष्ट तो गुडघे टेकत आहे. जर तुम्हाला हा रूल, हा कान मंत्र आज घेता येत असेल तर घेऊन टाका प्रियांनो. आशीर्वादाची कीस तुम्हाला प्राप्त होते. पहिली गोष्ट आजपासून वेळ ठरवा.
ज्यावेळेस तुम्ही वेळ ठरवताल, प्रेज द लॉर्ड, अद्भुत कार्य होईल, अलौकिक कार्य होईल. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही इतरांना प्रार्थनेविषयी पेटवताल, अद्भुत कार्य होईल. तिसरी गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही गुडघे टेकताल, परिस्थिती बदललेली असेल. हालेलुया. कदाचित तुमच्या डोळ्यांनी दिसणार नाही, कदाचित तुमच्या नेत्रांनी तुम्हाला पाहायला मिळणार नाही की परिस्थिती बदलली आहे का नाही. कदाचित तुम्हाला वाटेल सगळं तसंच चाललंय, सेम सिच्युएशन आहे, सेम प्रॉब्लेम आहे, सेम अडखळणं आहे, सेम परीक्षा आहेत, उलट त्याच्यावरून अधिक त्रास चालू झालाय. प्रेज द लॉर्ड. देवाला धन्यवाद दे, आता तुझी वेळ येते. हालेलुया. आता तुझ्यासाठी राखून ठेवलेला तुझ्या आशीर्वादाचं दार ते परमेश्वर खोलणार आहे. म्हणून मग ते 18:18 मध्ये देवाचं वचन सांगतं, जे काही तू पृथ्वीवर माझ्या नावाने खोलशील ते कुठं खोललं जाईल? खोलताच येत नाहीये ना. समजतंय? खोलायसाठी तुमच्या प्रार्थना पाहिजे, खोलायसाठी तुमचं वचन पाहिजे. हालेलुया. वाचा पुढं. आपल्या प्रार्थनेमध्ये काय असतं? देवा, माझं घर, माझं कुटुंब, माझं प्रपंच, माझी गाडी, माझा बंगला, माझा परिवार, माझं काम, माझा बिझनेस, माझा व्यवसाय, माझा करिअर. इयोबाच्या कठीण काळामध्ये ज्यावेळेस इयोबाचं होता नव्हतं तेवढं सगळं गेलं ना, इयोब काय करत होता माहितीये का? शेवटी आपल्या मित्रांसाठी मध्यस्थीने प्रार्थना करत होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो म्हटला नाही माझं हे, माझं ते. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी तिथं गुडघे टेकून बसलेला आहे. इथपर्यंत की त्याला तो पापाचा प्याला नको नको झालाय, तरी तो काय म्हणतोय? पित्या, तुझी इच्छा असेल तर. आपल्या प्रार्थनेमध्ये देवाची इच्छा आहे का? सगळं झाल्याच्या नंतर मग आपण म्हणतो, हे माझ्या स्वर्गातील बाप्पा है ना, तुझे नाव पवित्र मानले जाओ. भोकंपट्टी चालू पोपटासारखी. हालेलुया. वचनाला जर ग्रहण करता येत असेल तर बोला प्रियांनो. वचनानुसार चालता येत असेल तर घोषित करा प्रियांनो. वचनाला धरून टिकवून ठेवायचं असेल तर त्यानुसार चाला प्रियांनो. अन्यथा काय अर्थ नाहीये. का माहितीये? ऐकायचंय? योहान कृष्ण वर्तमान 9वा अध्याय आणि वचन 31. कोणीतरी मोठ्याने आपल्याला ठाऊक आहे की, अरे बापरे, या ठिकाणी देवाचं वचन काय सांगतं? देव कोणाचं ऐकत नाही. मग आला कोणासाठी? कोणासाठी आला? पाप्यांसाठी आला ना. वचन काय सांगतंय? देव पापी लोकांचं ऐकत नाही. मग कोणाचं ऐकतो? हा, जो कोणी देवाचा भक्त असून त्याच्या इच्छेप्रमाणे वर्तन करतो. परत देव आला पाप्यांसाठी ना, मग पाप्यांचं काय ऐकत नाहीये? हालेलुया. कुठले पापी माहितीयेत का? ज्यांना देव माहितीये, ज्यांना शब्दात माहितीये, ज्यांना वचन माहितीये, पण फक्त पिढ्यान पिढ्या ख्रिस्ती होऊन बसलेले आहेत. प्रार्थना नको, देवाजवळ जाणं नको, चर्चला आल्याच्या नंतर फॅनची जागा शोधायची आणि झोपा काढायच्या. नाही, तुम्ही फॅनच्या जागेखाली बसलेला असताल योगा वगैरे, ही वेगळी गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. देव तुम्हाला आशीर्वादित करो. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी त्यांच्यासाठी सांगतोय, जे पापी देवाला ओळखतात, देवाला जाणतात, त्यांना येशूचं रक्त माहितीये, येशूचं वधस्तंभावर जाणं माहितीये, येशूने त्याच्या पापाचा प्याला स्वतःवरती घेतला हे माहितीये, पण स्वतःमध्ये बदल नकोय. पाप सोडायला तयार नकोय, अपराध सोडायला तयार नकोय, व्यसन सोडायला तयार नकोय. हालेलुया. समजतंय? पातकात वाटते मजा, भोगशील तू पुढे सजा. पातकात वाटते मजा,
भोगशील तू पुढे सजा, पश्चाताप शरण त्यास जा, पश्चाताप शरण त्यास जा, सुधर आता पापी मानवा, हे सुधर आता पापी मानवा, रे मानवा आज येशूचा तू स्वीकार कर, पश्चाताप कर मानवा, मुक्त करील रक्त येशूचे, शुद्ध करील रक्त येशूचे, मुक्त करील रक्त येशूचे, शुद्ध करील रक्त येशूचे, राहो आज स्मरण येशूचे, राहो आज स्मरण येशूचे, जाईल जन्म वाया मानवा, हे जाईल जन्म वाया मानवा, रे मानवा आज येशूचा तू स्वीकार कर, पश्चाताप कर मानवा. प्रेज द लॉर्ड. दैनंदिन जीवनामध्ये पश्चाताप करा प्रियांनो. न जाणो कळत न कळत जाणून बुजून पाप होतायत, अपराध होतायत, देवापासून दूर आहात, व्यसनांमध्ये आहात, शापांमध्ये आहात. फक्त 40 दिवसांसाठी देवाजवळ येऊ नका, ढोंग करू नका, नाटक करू नका प्रियांनो, कारण आपण स्वतःला फसवत आहोत, देवाला नाही. देवापासून काहीच लपू शकत नाही. हालेलुया. पता नहीं नेक्स्ट टाइम आप बुलाओगे या नहीं बुलाओगे, लेकिन प्रेज द लॉर्ड, प्रभु जो कह रहा है वो मैं आपको बता के जाऊं. आमेन. हालेलुया. हाँ वासे पुढे. हाँ स्वर्गातून एक देवदूत येऊन, हालेलुया, स्वर्गातून देवदूत आला आणि काय करत आहे? परमेश्वराला, येशूला शक्ती देत आहे. का माहितीये का? पहिली गोष्ट त्याची ठरलेली वेळ होती. का माहितीये का? तो त्याच्या नित्य क्रमाने प्रार्थनेला प्राधान्य देणारा होता. का माहितीये का? सर्वप्रथम तो त्याच्या प्रार्थना मांडत आहे, पण पित्याची इच्छा तो विचारत आहे. ज्यावेळेस आपण देवाच्या इच्छेप्रमाणे प्रार्थना करतो, देवाला आवडणारं जीवन जगतो, ठरलेली वेळ देवाला देतो, गुडघे टेकतो, आमेन. तुमच्या आसक्तपणामध्ये, तुमच्या कमजोरीमध्ये, तुमच्या त्रासामध्ये, तुमच्या क्लेशामध्ये स्वर्गदूत येऊन तुम्हाला बळ दिल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. किती जणांना वाटतं स्वर्गदूत यावा आणि मला बळ द्यावं? काही जणांना तर हात उचलायलाही जड जाते, मला असं वाटतं. मराठी समजतंय का? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या थोडस उभा राहू पायावरती. कम ऑन. शेजारच्याला म्हणा, बाबा समजतंय का? आशीर्वादित होत आहेस का? एक जोरदार टाळी माझ्या जिवंत देवासाठी. कम ऑन. हालेलुया. बस यात खाली. हा वाचा पुढं. ओके ओके. अत्यंत विव्हळ होऊन त्यांनी काय केलं? आग्रहाची प्रार्थना केली. कशाची प्रार्थना केली? आग्रहाची. आग्रह म्हणजे काय सांगता येईल कोणाला? आग्रह. हा, नॉट अ कन्व्हिन्स. आग्रह. आग्रह. हा हा. हालेलुया. आपल्या प्रार्थनेमध्ये आग्रह आहे का? आपण म्हणतो मी देवाचं लेकरू आहे, देवा असं कर ना, देवा तसं कर ना, हे होईल का? देवा माझी प्रार्थना ऐक ना. अरे कुठपर्यंत भीक मागणार आहेस? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन सांगतं आपण त्याचे लेकरं आहोत. जर तो यहूदाचा शेरे बब्बर आहे, तर आपण त्याचे पुत्र आणि कन्या आहोत. आपल्याला भीक मागण्यासाठी देवाने घडवलेलं नाहीये. ज्यावेळेस गुडघे टेकताल, ज्यावेळेस प्रार्थना करताल, हो येशूच्या नावामध्ये ते अधिकाराने प्रार्थना करा, आग्रहाची प्रार्थना करा. देवाला म्हणा की देवा तुझं वचन सांगतं मी तुझी संतती आशीर्वाद करण. तुझं वचन सांगतं मी तुझं पोटचं फळ आशीर्वादित करण. वचन सांगतं मी तुझी शेती आशीर्वादित करेल. वचन सांगतं मी तुझं जाणं आशीर्वादित करेल. घोषणा करा देवाला म्हणा, देवा तुझं वचन सांगतं मी आशीर्वादित आहे. हालेलुया. आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. समजतंय?
वाचा पुढं. तेव्हा रक्ताचे मोठे मोठे थेंब काय पडत होतं? प्रार्थनेला बसल्यावर थोडस गरम व्हायला लागलं तर लगेच काय करून काय नव्हतं आहे ना. विचार करा, तो कुठल्या अवस्थेमध्ये प्रार्थना करत आहे? तुमचा आणि माझा बाप सेनाधीश परमेश्वर जो कुठल्याही पापामध्ये नव्हता, त्याला आता पापी व्हायचंय तुमच्या आणि माझ्यासाठी. तुमच्या आणि माझे पाप त्याला स्वतःवरती घ्यायचे. त्याला इतकं टेन्शन आलेलं होतं ना प्रियानो, की त्याचा घाम जो आहे ना तो रक्तामध्ये परिवर्तित झालेला होता. आणि त्यावेळेस घडतं ज्यावेळेस एकदम हायपर टेन्शन, एकदम हायेस्ट लेवलचं टेन्शन ज्यावेळेस मनुष्यावरती येतं. आणि हजारातून एखाद्या व्यक्तीसोबत असं होतं. विचार करा प्रियानो, तर देवाच्या संपूर्ण परिस्थितीला जाणून घ्या, पण तो त्याची वेळ सोडत नाहीये. तो त्याचं गुडघे टेकणं सोडत नाहीये. हालेलुया. थोडासा त्रास झाला ना आपण देवापासून दूर होतो. थोडासा प्रॉब्लेम आला ना आपण देवापासून दूर जातो आणि देवाला कोसू लागतो. इयोबाची पत्नी त्याला म्हणे, अरे काय देव देव करतोस? तुझ्या देवाने जेवढं नेलं होतं ना ते सगळं नेलं. एक काम करता, देवाला शिव्या शाब्दाने मरून जा. इयोब सुंदर रीतीने म्हणतो, देवाकडून सुखच घ्यावं का, दुःख घेऊ नये? तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक दुःख असतील, अनेक प्रॉब्लेम असतील, समस्या असतील. प्रेज लॉर्ड, देवाच्या नावाला धन्यवाद द्या. का? कारण तुमचा परीक्षेचा पिरियड आहे. या परीक्षेनंतर विजय तुमचा असणार आहे. हालेलुया. आणि मला सांगू द्या, लूक वर्तमान 4 अध्यायामध्ये जर आपण एंटर केलं तर त्या ठिकाणी परीक्षक बनून शत्रू सैतान आला. कोणाची परीक्षा घ्यायला? कोणाची? जर सैतान येशूची परीक्षा घेऊ शकतो तर कोण आहात तुम्ही आणि मी? आवाज आवाज बघा. लूक वर्तमान 4 अध्याय पहिल्यापासून पुढं. हा हा 40 दिवस राहण्यात नेले. खूप लोक असे आहेत, मोशेने केले 40 दिवस, येशूने केले म्हणून मी पण करतो. मला सांगू द्या प्रियानो, ज्यावेळेस मोशेने उपवासाने प्रार्थना केल्या ना प्रियानो, देवाच्या इतक्या सहभागितेमध्ये वाढला, इतका प्रार्थनेमध्ये राहिला, इतका वचनामध्ये एंटर त्यांनी केलं प्रियानो, की त्याच्या मुखावरती इतका प्रकाश आलेला होता, इतकी प्रखरता आलेली होती, लोक त्याच्या चेहऱ्याकडे बघू शकत नव्हते. आणि या परीक्षांच्या समयामध्ये, या उपवासांच्या समयामध्ये खूप साऱ्या लोकांचे चेहरे एकदम सुकून गेलेले असतात. पण खरी प्रार्थना आणि खरा उपवास तुम्ही ज्यावेळेस करताल, खऱ्या अंतःकरणाने गुडघे टेकताल, ठरवलेली वेळ निश्चित करताल, तर मला सांगू द्या, तुमच्या देखील मुखावरती त्या मोशेसारखा प्रकाश आल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. वाचा पुढं. लिसन केअरफुली. या ठिकाणी देवाचं वचन सांगतात, तेथे सैतानाने त्याची परीक्षा केली. कुणी कोणाची केली? समजतंय? जर शत्रू सैतान येशूची परीक्षा करू शकतो, तुम्ही आणि मी काहीच नाही प्रियानो. पण आपली पण परीक्षा होईल. त्या पण परीक्षेमध्ये शिष्यांना काय म्हटलं प्रभू येशू ख्रिस्त? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून काय करा? ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करताल, वचनाला प्रायोरिटी देताल, देवाच्या इच्छा, देवाच्या आकांक्षा समजून घेताल, निश्चित त्या परीक्षांमध्ये तुम्ही विजयी होताल. प्रत्येक परीक्षांमध्ये तुम्ही टिकून राहताल. हालेलुया. म्हणून मत्ते 24:18-19 जर पुढे आपण जाऊन वाचलं तर देवाचं वचन सांगतं, जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल. हालेलुया. शेवटपर्यंत परीक्षेमध्ये टिकता येणं गरजेचं आहे प्रियानो. शेवटपर्यंत देवाला आवडणारे जीवन जगता येणं गरजेचं आहे प्रियानो. कुणी काही म्हणो, विचार करा. यश, कम हिअर, कम फास्ट. हालेलुया. विचार करा, हनोक आणि येशू किती वर्ष चालले? किती वर्ष? ओके.
विचार करा, हनोक ज्यावेळेस येशू सोबत चालत आहे, हनोकाला देव म्हणत असेल, हनोका तुझा इकडं तिकडं बसणं मला बिलकुल आवडत नाही. आणि हनोक म्हणत असेल, सॉरी जीजस, आजच बंद करतो. 350 वर्ष फक्त असंच चाललं असेल का? नाही, देव चाललाय म्हणून मी पण चाललोय. मनुष्य होता ना, ऑब्विसली त्याला घरदार असेल, कामधंदे असतील, परिवार असेल, पण सगळ्या गोष्टींमध्ये तो काय करायचा? देवाला आवडणाऱ्याच गोष्टी करायचा. अनेक परीक्षा आल्या असतील, 60 वर्ष नाही, 70 वर्ष नाही, हालेलुया, 350 पेक्षा जास्त वर्ष देवासोबत तो चालतोय. हनोकाला देव म्हणत असेल, हनोका काही तुझे मित्र आहेत ना, मला बिलकुल आवडत नाहीये, जे बिलकुल देवाला धरून चालत नाही. हनोक म्हणत असेल, सॉरी लॉर्ड, आजपासून बघ. पुन्हा एकदा ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त हनोकला घेऊन चालत असेल, हालेलुया, चालता चालता प्रभू येशू ख्रिस्त परत म्हणत असेल, हनोका तुझ्या प्रार्थना थोड्या कमी वाटतायत. हनोका प्रत्येक परीक्षांमध्ये मला असं वाटतंय तू कमी आहेस. हनोक म्हणत असेल, लॉर्ड आजपासून मी त्या प्रत्येक परीक्षेवरती विजय प्राप्त करणार, कारण युद्ध तुझं आहे. मी आजपासून वचनाला प्रायोरिटी देणार. हालेलुया. खूप साऱ्या गोष्टी घडल्या असतील. का हनोकाला नेलं माहितीये का प्रियानो? वर्षाचे किती दिवस असतात? 365. शास्त्रामध्ये 366 वेळा लिहिलंय. पूर्ण शास्त्र जर वाचलं तर पूर्ण शास्त्रामध्ये 366 वेळा लिहिलंय, घाबरू नको, मी तुझ्या सोबत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून हनोकाला माहिती होतं की देवाच्या सोबत आहे, मला देवासोबत राहणं गरजेचं आहे. समजतंय? देव तर आपल्या सोबतच आहे, पण आपण देवासोबत आहोत का? देव आपल्याला कधीच सोडत नाही, पण आपण देवाचा हात पकडलेला आहे का? देव आपली नेहमी काळजी घेतो, पण आपण देवाची काळजी घेत आहोत का? लेकराचं काम असतं बापाची काळजी घेणं. बाप तर ऑब्विसली लेकरांची काळजी घेतोस. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ओके, थँक्यू. किती जण समजतंय? माझा बाप, तुमचा बाप रोज आपली वाट पाहतो की माझ्या लेकरांनी मला अभिवचन दिलंय, या प्रमाणे मी तुझ्याकडे येईल. आणि तो वाट पाहत असताना आपण काय करतो माहितीये का? नाही, आता पाहुणे आले, नाही आता पाणी सुटलंय, शैतानाचे जाळे येते, सगळं टाकून द्या, सोडून द्या, त्या पाहुण्यांना बसवा. देवाचा समय मी देवाला देईल, त्याच्यानंतर मी तुला भेटतो, क्षमा कर. हालेलुया. पण मला देव इम्पॉर्टंट आहे. हालेलुया. एक दिवस जर पाणी जर भरलं नाही तर मी मरणार नाही, कारण वचन सांगतं प्रभू येशू ख्रिस्त जीवनाचं पाणी आहे, आणि त्याच्यामधून जर मी पिलो तर मला कधीच तहान लागणार नाही. प्रेज द लॉर्ड. त्या तहानेने मी 1 दिवस, 1, 2 दिवस, 5 दिवस काय असतं ते मी जगू शकतो. जर नाही माझ्या घरामध्ये ऍडजस्ट करू शकतो, पण देवाला ऍडजस्ट करू नका, कारण तो बाप आहे. बापाला ऍडजस्ट करताल का? करताल का बापाला ऍडजस्ट? नाही, तू बाप आहे म्हणून तुला घरात ठेवतो, नाही तर बाहेर काढला असतं. करताल ऍडजस्ट? बाप म्हणून शहाणा झाला घराच्या बाहेर. समजतंय प्रियांनो? विचार करा, तुमचा आणि माझा बाप खूप प्रेमळ आहे. हालेलुया. त्याचा फटका पण एकदम हळुवार रीतीने असतो. वचन सांगतो तो मंद क्रोध आहे, पण आपण पण त्याची परीक्षा पाहता कामा नये प्रियांनो. हालेलुया. इस्रायली लोकांना 40 दिवसाचा प्रवास 40 वर्षावर नेऊन टेकावा लागला. 40 दिवसाचा प्रवास होता, पण 40 वर्ष का लागले? त्यांच्या कुरकुरीमुळं, देवाच्या विरुद्ध चालण्यामुळं, देवाच्या विरुद्ध वागण्यामुळं, देवाच्या विरुद्ध बोलण्यामुळं. म्हणून जर आशीर्वादित व्हायचंय तर वचनानुसार चालणं गरजेचं आहे. आवाज पुढे. हा, लूक 4. तेव्हा सैतान त्याला म्हणाला, हा, प्रेज द लॉर्ड. म्हणजे आतापर्यंत त्याला माहिती होतं का हा देवाचा पुत्र आहे? आकाशवाणी ज्या वेळेस झाली त्याच्यानंतरच तो आला म्हणतो तू देवाचा पुत्र आहेस ना. समजतंय प्रियांनो? म्हणजे ज्यावेळेस देवाची तुमची जवळीकता वाढते ना, त्यावेळेस तुम्हाला आणि मला अधिकार प्राप्त होतो त्याचा पुत्र आणि कन्या होण्याचा.
आणि ज्यावेळेस अधिकार प्राप्त होतो ना, त्याच वेळेस तो तुमच्याकडे येईल. देवाचं लेकरू आहेस ना, आणि मग तो तुमची परीक्षा घेऊ लागेल. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला एक चिन्ह मिळालेलं असेल, मी देवाचं लेकरू आहे. हालेलुया. म्हणून शत्रू सैतान माझ्याकडे आला. त्याला जग दिसलं नाही, जगातले लोक दिसले नाहीत, मीच दिसले, कारण मी देवाचं जिवंत लेकरू आहे. हालेलुया. हा, वाचा पुढं. हा, काय म्हणतोय सैतान? तू देवाचा पुत्र आहे ना, तर या धोंडाला काय कर? आज्ञा कर की भाकरी उदे. बघा, आता येशू ख्रिस्ताला भूक लागली 40 दिवस उपवासामध्ये, है ना. शत्रू सैतान काय करतो माहितीये का प्रियांनो? ज्यावेळेस आपली जी कमजोरी आहे ना, जी दुःखी रग आहे ना, तिलाच तो येऊन पकडतो. जर एखाद्या भावाला, एखाद्या बहिणीला राग येतो ना, तर रागाला धरून तो काम करणार. एखादा बंधू जर व्यसन करतो, त्या व्यसनाला धरून तो कार्य करणार. पण मला सांगू द्यात प्रियांनो, त्याच्यावरती विजय ऑलरेडी परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे. त्या विजयाचा झेंडा आपल्याला फडकवता आला पाहिजे. काय म्हटलं प्रभू येशू ख्रिस्त? तो म्हणतो, तू देवाचा पुत्र आहे ना, तर धोंड्याला आज्ञा कर भाकरी उदे. आता त्याला भूक लागली. 101% तो मनुष्य देखील आहे. एखादा म्हटला असता, शांत बसा, मला भूक लागली आहे, तुला सोडणार नाही. मनुष्य असतात, आपल्यासारखा मनुष्य. 101% तो देखील मनुष्य होता. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, तो देखील पित्याच्या अधीनतेमध्ये चालणारा होता. आज आपण पित्याच्या अधीनतेमध्ये चालत आहोत का? जर चालत आहात तर प्रेज द लॉर्ड, तुम्ही आशीर्वादित आहात. चालत आहात तर प्रेज द लॉर्ड, तुम्ही त्याचे पुत्र आणि कन्या आहात. आमेन. वाचा पुढं. येशूने त्याला उत्तर दिले. लिसन केअरफुली. येशू सैतानाला उत्तर देते, मनुष्य केवळ भाकरीने नाही, तर देवाच्या प्रत्येक वचनाने जगेल. कशाने जगेल? कशाने जगेल? म्हणून फक्त येशू करताल आशीर्वादित नाही होणार प्रियांनो. वचनानुसार जगणं गरजेचं आहे, वचनानुसार चालणं गरजेचं आहे. हालेलुया. ज्यावेळेस तुमच्या अंतःकरणामध्ये वचन असेल, वचनानुसार तुम्ही चालताल, आशीर्वादित होताल. आणि फक्त तुम्ही नाही, तुमच्या पिढ्यानपिढ्या आशीर्वादित होतील. हालेलुया. म्हणून आजपासून ठरवणं गरजेचं आहे. प्रार्थना, गुडघे टेकणं, वचन वाचणं, देवाला प्रायोरिटी देणं, देवाला आवडणारं जीवन जगणं. हालेलुया. कारण स्तोत्रसंहिता 138:2 मध्ये आताच आपण वचन वाचलं की परमेश्वराने स्वतःच्या नामाहूनही अधिक कशाची थोरवी वाढवली? कशाची? हा, जो वचनानुसार चालतो ना, त्याची प्रार्थना ऐकली जाणार, कारण तो नीतिमान आणि धार्मिक आहे. पण त्या पापाची प्रार्थना ऐकली जाणार नाही जो देवाला ओळखतो, चर्च माहितीये, नियम माहितीये, देवाच्या आज्ञा माहितीये, पण पाप सोडायला तयार नाही. अशा पापाची प्रार्थना देव ऐकणार नाही. 38 वर्षाच्या दुखणेकराला ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला आरोग्य दिलं, विचार करा किती वर्ष होता तो? 38 वर्ष. म्हणजे त्याचं लहानपण गेलं, तरुण पण गेलं, आणि 38 म्हणजे आता 40ची गाठणार, वयोवृद्धीला तो लागणार होता. कुणी आलं का त्याला सोडवायला? असतील ना आप्तजन, कुणी ना कुणी, मित्र असतील, आप्तजन असतील, ओळखीचे असतील. पण 40 वर्ष त्याचा एकच खटाटोप चालला होता की त्या ताळ्यामध्ये मी उडी मारेल आणि मला आरोग्य प्राप्त होईल. कदाचित त्या ताळ्यामध्ये कार्य करणाऱ्यावर त्याने विश्वास ठेवला असता तर तो आधी गेला असता. कदाचित त्या कार्य करणाऱ्याला आधी त्याने डायरेक्टली हात मारले असते तर ताळ्यात न जाता त्याला जागेवर आरोग्य प्राप्त झालं असतं. पण त्यांनी 40 वर्ष, 38 वर्ष त्यांनी वाट बघितली, आणि दुसरा तिसरा कोणी आला नाही त्याला त्या ताळ्यामध्ये टाकायला, आणि ताळ्यामध्ये त्याला जाण्याची गरज पडली नाही. पण त्याचा परिश्रम, त्याची परीक्षा देवाने पाहिली, आणि त्याच्या परीक्षेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याकडे धावणार. कुणी उठवलं त्याला? कुणी उठवलं? काय म्हटलं येशू? उठ, आपली बात उचलून. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही खरे ख्रिस्ती बनताल, ज्यावेळेस खरे उपवास करणारे बनताल, देवाला आवडणारे जीवन जगताल, मला सांगू द्या प्रियांनो, तो 38 वर्षाचा दुखणेकरी उठला आणि आपली बाज उचलून चालू लागला. बाज का उचलून चालू लागला प्रियांनो?
आणि येशूनी बाज का उचलायला लावली? प्रभू येशू ख्रिस्त म्हटला असता ना, उठ आणि चाल बाबा, 38 वर्ष ती बाजू घेऊन पडून राहिलायस, 38 वर्षापासून ते ओपा घेऊन पडलायस, ते सोड आमचा. पण बाज का उचलायला लावली? बाज म्हणजे आपली साक्ष आहे प्रियांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. विचार करा, तो नॉर्मल रीतीने ज्यावेळेस चालत गेला असताना कुणी त्याला ओळखलं नसतं, पण ज्या वेळेस त्याने ती बाज उचलली आणि बाज उचलून ज्यावेळेस तो चालू लागला, लोक म्हणले असतील, अरे हा तोच व्यक्ती जो 38 वर्ष त्या बाजेवरती पडून होता. अरे हा तोच व्यक्ती जो रोज प्रयत्न करत होता की मी त्या धर्मामध्ये जाईल. आज कसं काय याला आरोग्य मिळालं, आज कसं काय हा निवडला, आज कसं काय आशीर्वादित झाला? का? कारण त्याच्या जीवनामध्ये येशू आहे. आज आपल्या जीवनामध्ये येशू येणं गरजेचं आहे. येशूला धरून चालणं गरजेचं आहे. म्हणून आज ठरवा, योहान शुभवर्तमान 15 आणि 1 पासून पुढे जर वाचलं तर त्याच्यामध्ये देवाचं वचन सांगतं, देव म्हणतो मी खरा द्राक्षवेला आहे, तुम्ही फाटे आहात. आपल्याला फाटा होणं गरजेचं आहे, येशू मध्ये टिकून राहणं गरजेचं आहे. समजतंय प्रियांनो? हालेलुया. किती जण आशीर्वादित होत आहात? प्रेज द लॉर्ड. काही जणांचे हात पण वर आहे ना, थोडासा आशीर्वाद मिळाला दिसतोय. हा, प्रेज द लॉर्ड. थकलात का? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून मला सांगू द्यात प्रियांनो, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जास्त प्रायोरिटी देवाला देणं गरजेचं आहे. देवाच्या इच्छेनुसार चालणं गरजेचं आहे. प्रार्थनाशील जीवन जगणं गरजेचं आहे. जर शैतान येशूच्या जीवनात जाऊन परीक्षा घेतोय, तर निश्चित जे देवाच्या विरुद्ध वागतात त्यांच्या जीवनात किती परीक्षा असतील आणि ते परीक्षेमध्ये उत्तीर्ण होत नसतील, पडत असतील. हालेलुया. म्हणून जर आज जिंकायचंय ते ईश्वर विश्वास ठेवूया. या उठून आपल्या पायांवरती उभा राहूया. थँक्यू जीसस. ग्लोरी टू द नेम ऑफ द लॉर्ड. अपने आंखों को बंद करेंगे, अपने ध्यान को पूरी रीति से जीवित परमेश्वर की ओर लगाएंगे. ग्लोरी. थैंक यू जीसस. शहंदाना मासेके ओरा बाखा राबा बाबा. पूर्ण लक्ष देवाकडे लावूया प्रिया. पूर्ण लक्ष देवाकडे लावूया. देवाला म्हणूया की देवा, आज मी तुझ्या चरणामध्ये, आज मला स्पर्श कर. तुला आवडणारं जीवन जगण्याची कृपा पुरव. माझ्यावर दया कर, माझ्यावर कृपा कर. अनेक वेळा मी चुकलो असेल, मी चुकली असेल, पण आज माझ्या पापांची क्षमा कर. कारण देवा, तू पाप्यांची प्रार्थना ऐकत नाही. जो नीतिमान आहे, जो धार्मिक आहे, जो तुला आवडणारं जीवन जगतो, त्याची तू प्रार्थना ऐकतो. थँक्यू जीसस. या प्रियांनो, काही क्षण पश्चाताप करूया, देवाकडे जाऊया. ग्लोरी टू द नेम ऑफ द लॉर्ड. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. यीशु आने का देखो समय हुआ, यीशु आने का देखो समय हुआ. आओ पश्चाताप करो, आओ पश्चाताप करो. अपने पापों यीशु का स्वीकार, अपने पापों को यीशु का स्वीकार करो. आओ पश्चाताप करो, आओ पश्चाताप करो. पश्चाताप करूया प्रिया. आज नाही तर कधीच नाही. आठवा लास्ट टाइम कधी पश्चाताप केला होता? आठवा लास्ट टाइम देवाच्या चरणामध्ये कधी गेले होते? कधी म्हटले होते लास्ट टाइम की देवा, माझ्या पापाची क्षमा कर, माझ्या अपराधांची क्षमा कर? अद्यापही जर पाजर फुटत नसेल प्रियांनो, तर आपण देवाच्या त्या चरणाजवळ नाहीये, त्या सहभागितेमध्ये नाहीये. पश्चाताप करूया. देवाला म्हणूया, मला क्षमा कर.
माझ्या पाठीमागे प्रार्थना करूया प्रिया. प्रभू येशू, मी तुझा आहे, तुझ्या इच्छेनुसार मला जगण्याची कृपा पुरव. येशू, माझ्यावर दया कर, माझ्या कुटुंबावरती दया कर. अनेक पाप, अनेक अपराध माझ्याकडून, माझ्या कुटुंबाकडून घडले असतील, पण आज माझ्यावर दया कर. त्या 38 वर्षाच्या दुखणेकरीप्रमाणे मला उठव. मला बाज हवीये, बाज हवीये. बाज म्हणजे साक्ष प्रियानो, कमॉन, मला बाज हवीये. ओ देवा, दया कर. येशू, मला तुझ्या हातात घे. आजपासून तुला आवडणारं जीवन जगणार, मी प्रार्थनाशील जीवन जगणार, वचनाला किंमत देणार, वचनानुसार जगणार, तुला आवडणारं जीवन जगणार. माझ्यावर दया कर येशूच्या नावात, आमेन. खाली बसूया प्रिया.